चिकन तुम्ही अनेकदा बनवलं असेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी पद्धत पाहणार आहोत की अगदी झटपट तयार होतं. शिवाय या ठिकाणी आपण तीळ किंवा खोबरे काहीही वापरलेले नाही, तर एकदम वेगळ्या पद्धतीचा मसाला वापरून अगदी झटपट तयार होणारं हे चिकन दरबारी कसं बनवायचं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर पाहूया हे चिकन दरबारी कसं बनवायचं. यासाठी आपण चिकन दरबारी मसाला बनवून घेऊया. 7 काजू घेतलेले आहेत, 7 बदाम घ्यायचे आहेत, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 वेलची, 1 मसाला वेलची, 1 बदाम फूल, 1 इंच दालचिनी आणि 3 ते 4 लवंगा. यानंतर गॅसवरती पॅन किंवा जाडबुडाची कढई ठेवून हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी महत्त्वाची टिप म्हणजे हा जास्त पण भाजायचा नाही, याला डाग पडेपर्यंत फक्त गरम झाला पाहिजे एवढाच भाजायचा आहे. पूर्णपणे मंद आचेवरती 1-2 मिनिटं फक्त आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. अगदी थोडासा हाताला गरम लागेपर्यंत झाल्यानंतर हा एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून याची अशी बारीक पूड करून घ्यायची आहे. पाणी न घालता अशी कोरडी पूड बारीक करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपला चिकन दरबारी मसाला तयार आहे. यानंतर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो या ठिकाणी असा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे तळून घेतलेले आहेत, हे पण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी थोडंसं अर्ध्या कपाहून थोडंसं पाणी यामध्ये घालून याची छान अशी आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली छान आता पेस्ट तयार झालेली आहे. या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची टिप सांगते, जर तुम्हाला ग्रेव्हीचा कलर एकदम लालसर असा हवा असेल तर या ठिकाणी एक बिटाचा तुकडा यामध्ये मिक्स करायचा आहे, असं खिसणीने खिसायचा आहे आणि पुन्हा हे मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. याचा कलर खूप छान येतो, ग्रेव्हीला पण खूप छान कलर दिसतो. ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करा. ही आपली पेस्ट सुद्धा आता तयार झालेली आहे. तर गॅसवरती पॅन किंवा जाडबुडाची कढई ठेवायची आहे. यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. यामध्येच 2 टेबलस्पून आपण लोणी टाकायचं आहे. अगदी फ्रेश लोणी घेतलेलं आहे. या ठिकाणी विकतचं असेल तर तुम्ही वापरू शकता, हे घरचं लोणी आहे. किंवा या ठिकाणी त्याऐवजी तुम्ही तूप पूर्णपणे वापरलं तरी चालेल. आता हे थोडंसं लोणी वितळलं गेलं की यामध्ये आपण जे मॅग्नेट करून ठेवलेलं आहे चिकन, हे यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता या तुपामध्ये तेलामध्येच आपण हे छान असं आता हे परतून घ्यायचं आहे. आपण काजू आणि बदाम यामध्ये पेस्ट करून घातलेलं असतं, यामुळं हे खाली ढसण्याची शक्यता असते. असा पॅन घ्याल तर ढसणार नाही, परंतु कढई किंवा पातेला असेल तर थोडंसं ढसण्याची शक्यता असते. यामुळं सतत हे एकसारखं हलवायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटं या तुपामध्येच आपण हे छान असं आता फ्राय करून घ्यायचं आहे. इतका खमंग आणि छान वास सुटलेला आहे. आपण हे भाजायला घेतल्याच हे वास सुटलेला आहे. हे मॅग्नेट केल्यामुळे तर लगेच आधी ऑलरेडी जे बनलेस चिकन असतं ते लगेच शिजलं जातं आणि आपण असं मॅग्नेट केल्यामुळे तर हे लगेच शिजतं, जास्त वेळ लागत नाही. छानपैकी आपण आता हे तेलावर छान आपलं परतून झालेलं आहे. अगदी आपण काही सुद्धा जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत आणि अगदी झटपट तयार होणारं हे चिकन खूप छान टेस्टी लागतं. आता यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ही यामध्ये मिक्स करायची आहे. साधारण यामध्ये अगदी अर्धा कप होईल एवढंच पाणी, आपण गरम पाणीच यामध्ये मिक्स करायचं आहे. हे पाणी मी मसाल्याचं जे आपलं मिक्सरचं भांडं आहे यामध्येच घालून हे पाणी आता यामध्ये ॲड केलेलं आहे. याची आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात आपण पाणी वापरायचं आहे.
आणि पुन्हा अगदी 2 मिनिटं आपण हे सतत हलवायचं आहे. खाली ढसणार नाही याची फक्त आपण काळजी घ्यायची आहे. 2 मिनिटं आपण छान असं सतत परतून घेतल्यानंतर आता याला आपण झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं फक्त आता याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. 10 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. अधूनमधून पण चेक करून आपण हे हलवायचं आहे. खाली ढसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर पाहू शकता किती छान असा कलर पण ग्रेव्हीला आलेला आहे आणि लगेच हे आपलं शिजलेलं पण आहे चिकन. आता यानंतर आपण या ठिकाणी तिखट मीठ जे आहे हे आपण टेस्ट करायचं आहे आणि आवश्यक वाटलं तर आपण या ठिकाणी थोडासा मी या ठिकाणी 1 टेबलस्पून घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि अगदी अर्धा टेबलस्पून जे आपण कांदा टोमॅटोची पेस्ट वापरलेली आहे यासाठी एक्स्ट्राचं मीठ वापरलेलं आहे. कारण सुरुवातीला आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळं आपल्याला जेवढ्या प्रमाणात तिखट मीठ हवं आहे हे पाहूनच वरून आपण तिखट आणि मिठाचं प्रमाण वापरायचं आहे. आणि पुन्हा आता ही ग्रेव्ही छान अशी आपण परतून घ्यायची आहे. एकदम मंद आचेवरती शिजल्यामुळे पाहू शकता याला तेल सुद्धा खूप छान सुटलेलं आहे. कलर पण किती छान आलेला आहे. आता वरून आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्तपैकी या ठिकाणी आपला आता चिकन दरबारी तयार झालेला आहे. तर नक्की अशा प्रकारे एकदा चिकन दरबारी करून पहा. अगदी नवीन पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. तुम्ही पण एकदा या पद्धतीने बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.